नमस्कार मित्रांनो, आपण सर्वजण देवाची पूजा करण्यासाठी, मन शांती करण्यासाठी मंदिरात जातो। मंदिरातील जे पवित्र आहे, तिथली जी स्वच्छता आहे, तिथलं जे वातावरण आहे, ते आपल्याला एक वेगळी ऊर्जा देऊन जातं। पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या जगामध्ये आपलं सर्वात पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं हे मंदिर कोणतं? ते मंदिर म्हणजे आपलं स्वतःचं शरीर। संत आणि महात्मांनी नेहमीच सांगितलं आहे की शरीर माध्यम खलु धर्मसाधनम, म्हणजेच जीवनातील कोणतंही चांगलं काम करण्यासाठी, आपली कर्तव्ये पूर्ण करण्यासाठी शरीर हे एकमेव साधन आहे। जर आपलं शरीर रूपी मंदिर मजबूत असेल, स्वच्छ असेल, तरच त्यात आपल्याला आत्मा आणि सकारात्मक विचार सुखाने वास करू शकतात। मग प्रश्न पडतो की या शरीराची नेमकी पूजा करायची कशी? म्हणजे नेमकं काय करायचं? या पूजेसाठी आपल्याला फुले किंवा अगरबत्तीची गरज नाही। या मंदिराची पूजा म्हणजे स्वतःची आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे। चला तर मग पाहूया या शरीराची नेमकी पूजा कशी करायला पाहिजे। पहिला टप्पा, नैवेद्य म्हणजे आहार। मंदिरामध्ये आपण देवाला जसं शुद्ध नैवेद्य दाखवतो, तसाच आपला जो आहार आहे, आपल्या शरीरासाठी नैवेद्य आहे। जंक फूड, अति तेलकट आणि व्यसनांपासून दूर राहून सात्विक किंवा पौष्टिक अन्नाचा नैवेद्य आपल्या शरीरासाठी द्यायला पाहिजे। दुसरा म्हणजे प्रदक्षिणा, व्यायाम। रोज सकाळी उठून चालणे, धावणे, योगासन करणे किंवा व्यायाम करणे हीच या मंदिराची प्रदक्षिणा आहे। यामुळे शरीराचे सर्व अवयव हे मजबूत होतात। तिसरा टप्पा, ध्यान आणि शांतता। मंदिरामध्ये जशी शांतता असते, तशी शांतता आपल्या शरीराला आणि मनाला हवी असते। पुरेशी झोप घेणे आणि दिवसातून काही वेळ स्वतःसाठी काढून ध्यानधारणा करणे, मेडिटेशन करणे ही या मंदिराची सर्वात मोठी आणि सोपी सेवा आहे। पण आजकाल धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्याच मंदिराकडे दुर्लक्ष करत आहोत। वेळेवर न जेवणे, ताणतणाव घेणे आणि चुकीच्या काही सवयीमुळे आपणच आपल्या मंदिराची पडझड करत आहोत। तेव्हा एखादा आजार येतो तेव्हाच आपल्याला या शरीराची खरी किंमत समजते, परंतु त्यावेळेस खूप उशीर झालेला असतो, हातातून वेळ गेलेली असते। म्हणूनच आज आणि आत्ताच एक संकल्प करूया। जोपर्यंत हे शरीर साथ देत आहे, तोपर्यंत आपण याच जगातली कोणतीही लढाई जिंकू शकतो। आपलं शरीर हे देवाने दिलेली सर्वात मौल्यवान देणगी आहे, ती वाया अजिबात घालू नका। आजपासूनच तुमच्या या शरीररूपी मंदिराची पूजा करायला सुरुवात करा। स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या, कारण शरीर निरोगी असेल तरच आपलं आयुष्य हे सुंदर बनू शकेल। निरोगी राहा, आनंदी राहा।